मला हा. एक मगाशी तुम्ही जो तुमच्या पाठदुखीचा अनुभव सांगितला तो जरा विस्ताराने म्हणजे तुम्हाला किती दिवस त्रास होता आणि जे तुम्हाला बेड रेस्ट घ्यायला लागली आणि मग भस्मानंतर तुम्हाला कसं बरं वाटलं, कारण ही तक्रार अनेकांना असते आणि त्याच्यामुळे तुमच्या अनुभवाचा फायदा त्यामध्ये जे काही वैद्यकीय उपचार असतील ते माणसं चालू ठेवूच शकतात, परंतु त्यासोबत तुम्ही त्यातनं कसं काय मार्ग काढला, कसं तुम्हाला मदत झाली हे थोडं सांगा. ओके. आता मी ज्यावेळेस बेड रेस्ट होतो त्यावेळेस वाताचाच प्रकार होता तो माझा. म्हणजे तो पाठीला नव्हता, पण तो ऍक्च्युली माझ्या पायाला झालेला होता. की पाय माझा एवढा प्रचंड सुजला त्यावेळेस मी लोणावळ्यातच होतो. पण मी वैद्यकीय करण्यासाठी घरी निघून गेलो त्यावेळेस, की एवढा प्रचंड पाय सुजला होता की मला कोणतीच हालचाल करता येत नव्हती आणि चालता येत नव्हतं. आणि वात एवढा झालता प्रचंड की तो ज्यावेळेस मी माझी नाडी चिकित्सा करून घेतली त्यावेळेस कळलं होतं की माझ्या रक्तातून तो मांसात शिरले. म्हणजे ज्यांनी नाडी चेक करून मला सांगितलं की तुमचा वात हा रक्तातून मांसात शिरलाय आणि तुमच्या कोणत्याही ब्लड सॅम्पलला तुम्हाला निदान निघणार नाही, त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं. मग ज्यावेळेस तरी पण घरच्यांना काय ते थांबू वाटत नव्हतं, कारण माझी अवस्था तेवढी वाईट होती की घरच्यांनी पण मला मेडिकलला टेस्ट करायला सांगितले, ब्लड चेक कर, सोनोग्राफी कर, एक्सरे काढ. ह्या सर्व गोष्टी जेवढ्या काही मेडिकल शास्त्रातल्या होत्या तेवढ्या सगळ्या करून बघितल्या. पण कोणत्याच रिपोर्टला कोणतंच निदान सापडलं नाही. की जसं नाडीतज्ञांनी सांगितलं की काहीच निघणार नाही, रिपोर्ट नील येते. सेम तशीच कृती घडत गेली. ब्लड सॅम्पल सगळं नील, एक्सरे काहीच दोष नाही निघत, सोनोग्राफी केली काहीच दाखवत नाही. मग हे का घडलं? तर जी गोष्ट मी तपासत होतो त्याच्यात ते नव्हतं. मी तपासत होतो काय? रक्त. पण होतं कुठं? मांसामध्ये. मग ज्या वेळेस त्याच्यावरती आयुर्वेदिक ट्रीटमेंट चालू केली मी त्यावेळेस मग ते साधारण मला बरं व्हायला 3 महिने लागले आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेऊन सुद्धा. पण आज तो रोग माझ्या शरीरातून समूळ नष्ट झाला. की मला त्यावेळेस सांगितलं होतं की तुम्हाला थंडीत जास्त काम करता येणार नाही किंवा थंडीत जाता येणार नाही, जास्त पाण्याच्या ठिकाणी जाता येणार नाहीये. पण आज लोणावळे अशा ठिकाणी जर आपण बघितलं तर इथं प्रचंड थंडी असते, कारण का हे थंड हवेचं ठिकाण आहे. पाऊस प्रचंड असतो. पण आज मला ह्या पावसात या थंडीत कसलाही त्रास होत नाही त्या वाताचा. म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी आपल्याला ह्या पावडरीमुळे किंवा ह्या आयुर्वेदिक ट्रीटमेंटमुळे पूर्ण बरा होतील. आणि आज आता मला मणक्याचा जरी त्रास असला तरी मी रोज आंघोळ करण्यासाठी पावडरच वापरतो. मी अगोदर भस्म घेत होतो, मी भस्म पाण्यातून वापरत होतो, पित होतो. पण असं वाटलं की मी अगोदर फक्त कोरडं भस्म अंगाला लावत होतो, म्हणजे त्या सांध्याला लावत होतो. पण त्याच्यात बदल करून मी काय केलं तर ते साबणाच्या ऐवजी भस्मानच रोज आंघोळ करायची. 2 चमचे भस्म आंघोळ करताना अंग ओलं करायचं आणि पूर्ण अंगाला भस्म लावून पूर्ण मालिश करायची. त्याच्यामुळं एवढं परिणाम चांगला होत गेला की कुठल्याही व्हेन्स मध्ये मला असा कडकपणा जाणवत नाही, वागताना त्रास होत नाहीये किंवा पूर्ण शरीर माझं असं फ्लेक्झिबल राहते. की आपल्याला जर एखाद्या वेळेस अचानक आपण वाकलो किंवा काय उचललं तर चमक भरते. का? तर त्या स्नायूमध्ये तेवढा कडकपणा आलेला असतो आपल्याला त्यावेळेस, म्हणून त्या कृती घडतात. पण आज ज्यावेळेस मी हे वापरायला चालू केलं 15-20 दिवसांनी मला असा फरक जाणवतो की नाही, म्हणजे आपल्याला कोणत्याही प्रकारचं काम कसंही केलं कितीही आपण वाकलो, अ, लवचिकतापणा आपल्या तेवढा राहिलेला आहे किंवा राहतोय. शरीरामध्ये कोणत्याही प्रकारचा आपल्याला आपण जसं म्हणतो की आकडलेपणा वाटतोय किंवा स्नायू आकडले असं कोणती गोष्ट वाटत नाही. कारण का मी आता 8-8 तास कॉलेजमध्ये मी बसतोय किंवा लेक्चरला उभा राहिलं तर आम्ही 3-3 तास उभा राहतोय. त्या गोष्टी ज्या पूर्वीचा त्रास होता तो त्रास आता जाणवत नाही. किंवा मांडी घालून बसलं तर आपल्याला गुडघे लगेच सरळ होत नाहीत आपले, कटकन आवाज येतो किंवा करकरनं काहीतरी गुडघ्यात वाजतं. पण आज मी 5 वाजल्यापासून मी मांडी घालून बसलो इथं लेक्चर घ्यायला, तरी पण मला त्रास होत नाही. का? तर त्या स्नायूमध्ये जेवढं जसं असण्यामध्ये वंगण लागते होते असा मला तर अनुभव आलेला आहे. कारण का जे माझे सांधे आधी मी 2 मिनिटं जरी बसलो उठताना तरी कटकन वाजायचे, पण आज मी 3 तास 4 तास जरी बसलो मांडी घालून तरी मी पाय सरळ केले तर सहज सरळ होतात. म्हणजे मी पाय सरळ केले असं वाटतच नाही मला, पण त्यातून कोणताही आवाज येत नाही किंवा
करकरण वाजणं किंवा कटकन आवाज येणं, ह्या गोष्टी घडतच नाहीत आज. मग ह्या ज्या आपण गोष्टी म्हणतो की कॅल्शियम कमी आहे, सांध्यामध्ये वंगण कमी आहे, ह्या गोष्टी आपल्याला मला तरी तिथं रिपेअरिंग होताना दिसतंय. मग हे कधी घडलं? ज्यावेळेस मी अग्निहोत्राचा वापर माझ्या शरीरावरती करून बघायला लागलो. मला जोपर्यंत त्याचा अनुभव येत नाही तोपर्यंत मी बोलू शकत नव्हतो. पण एक एक गोष्टीचा मला तेवढा रिझल्ट यायला लागला. आता माझे ज्यावेळेस केस गळत होते, हे त्यानंतर लोणावळ्यात प्रचंड केस गळायला लागली माझी. का? तर आम्हाला येणारं जे पाणी आहे ते क्लोरीनचं पाणी येतंय, शुद्धीकरण करून आलेलं पाणी येते. त्याच्यामुळे काय होतं, केसांचे गळ खूप व्हायचे. मग त्यावेळेस मी अग्निहोत्र बसून माझ्या आंघोळीच्या पाण्यात वापरत नव्हतो. पण मी नंतर काय केलं की संध्याकाळीच बादली भरून ठेवायचं आणि त्याच्यात अग्निहोत्र बसून टाकायचो, तुरटी त्याच्यावरनं फिरवायचो, नाममृत्युंजय मंत्र म्हणायचो आणि सकाळी तेच पाण्याने मी आंघोळ करायचो. आज माझी केसांची गळ जवळजवळ 90% संपलेली आहे. केस पण परत दाट झाली माझी, की ज्या ह्या भागातली केस गेलती पातळ झाली ते पूर्ण, पण आज परत त्या केस हया पूर्वस्थितीला यायला लागले. म्हणजे हे जे छोटे छोटे जे परिणाम आहेत हे आता दिसायला लागले. पण ह्याला कालावधी प्रत्येकाच्या शरीरानुसार वाढू शकतो, कमी होऊ शकतो, कायला माझ्यापेक्षा पण जास्त लवकर रिझल्ट येऊ शकतो. है ना? प्रत्येकाच्या शरीरानुसार ते चेंज होणार आहे, प्रत्येकाच्या वापराच्या पद्धतीनुसार चेंज होणार आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, प्रत्येकाच्या भावनेनुसार किंवा त्याच्या श्रद्धेनुसार त्याच्यामध्ये बदल होणार. कितपत आपण त्याला आत्मीयतेनं वापरतोय, कितपत आपण त्याच्यावरती श्रद्धा ठेवून वापरतोय, त्याच्यावरती. आज आपण बाहेर गेलं, मेडिकलमध्ये गेलं किंवा दुकानात गेलं, तर आपण त्याच्यावरती पूर्णपणे विश्वास ठेवून घेतो. पण आपला विश्वास आपल्यावरती कधी नसतो. मी एखादी गोष्ट करायला लागलो तर ती होईल का? लोक काय म्हणतील? त्याचा रिझल्ट येईल का? जसं आपण दुसऱ्यावरती जेवढा विश्वास ठेवून करतोय, त्याच्या दुप्पट विश्वास, दहापट विश्वास आपल्या स्वतःवरती ठेवून केला तर रिझल्ट अतिशय उत्तम येते. याचा तरी अनुभव मला आतापर्यंत आलेला आहे. मग तो शेतातला असेल किंवा आरोग्याचा असेल. दात तर एवढे प्रचंड स्वच्छ होतात, दातातल्या कुठल्याही तक्रारी त्या भस्मानं राहत नाही. मग तुम्हाला ते झिंजन येणारे असू द्या, हिरडी सुजणारी असू द्या, हिरडीतून रक्त येणार असू द्या, किंवा दातांचा पिवळेपणा असू द्या, दाता संदर्भात जेवढ्या काही अडचणी आहेत तेवढ्या सगळ्या आजपर्यंत आम्हाला तर 3-4 जणांना त्याचा अनुभव आला. आता माझ्याच आईचे दात म्हणजे हिरडी पूर्ण टाकी घेतलेली होती, कारण हिरडी तिची लूज पडत होती. मग काही वर्षापूर्वी त्याला टाकी घेतली होती आणि परत परत हिरडीतनं रक्त येणं आणि हिरडी लूज पडणं. मग ज्यावेळेस तिला हे भस्म दिलं आणि दात असायला लागले, परत हिरडी पूर्व पदावरती गेली, परत त्याचा घट्टपणा वाढला, हिरड्यांमधलं रक्त येणं बंद झालं. ह्या गोष्टी ह्याच्यातून आपल्याला दिसून येते. दाताचा कसला पण पिवळेपणा असू द्या, कुणी किती तंबाखू खाल्लेले असू द्या, काही असू द्या, एक 8 दिवसात तुम्हाला दाताचा क्लीनपणा व्हायला लागलेला दिसून येतो. म्हणजे शरीराचा असा कुठला पार्ट नाही की त्याच्यावरती आपण अग्निवस्त्र भस्म वापरू शकत नाही. प्रत्येक प्रत्येक आजारावरती त्याचा वापर चांगला होतो. काही काही असे आजार आहेत की आपल्याला आत लागण झाली हे पण माहित नाही, पण ज्यावेळेस आपण भस्म घ्यायला लागतो त्यावेळेस ते ऑटोमॅटिक तिथल्या तिथं नष्ट होऊन जातात. ते उग्र रूप धारणच करू शकत नाहीत, असे पण शरीरात